आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जानू, मला माहितीये तुला माझी काळजी वाटते, पण नोंदवरी मला काहीच होणार नाही. देवा, अरे तुला काही होऊ नये म्हणूनच लग्न करत होतो ना आपण. पण आता बघ ना, लग्नाचा मुहूर्त जवळ आला आणि अंजली नाहीये इथे. प्लीज 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 अंजलीला घेऊन या ना, प्लीज. अगं तू काय एवढी आगतिक होतेस? यांची लायकी तरी आहे का? उलट आपल्याशी सोयरीक जोडली जाते याने यांचा मान वाढणार होता, पण यांना त्याची काहीच किंमत नाहीये. मग तू का वाईट वाटून घेतेस? आणि मी सांगू का, खरं तर बरंच झालं यांची मुलगी पळून गेली. लग्नानंतर हे असं काही घडलं असतं ना, तर आपल्याला जास्त महागात पडलं असतं. झालं तुझं समाधान? घडलं ना तुला हवं तसं? माझ्या लेकीची बदनामी करून आनंद होत असेल ना तुला? आता तरी सांग बाई, सांग माझ्या लेकीला कुठे लपवून ठेवलंयस ते? मामी, अगं मला खरंच माहित नाही अंजली कुठे आहे. तू गप्प बस का? वरवर साळसूतपणाचा आव आणतेस आणि आतून काय चाललेलं असतं ना हे चांगलं माहितीये मला. जेव्हापासनं माझ्या लेकीचं लग्न देवांशी ठरलंय ना, तुझा जळफळाट होतोय आतून. माझी लेक इतके श्रीमंत घरची सून होणारे बघवत नाही, तुला माहितीये मला. ओ माय गॉड, हा पण अँगल आहे का? मैत्रीच्या मुखवट्याखाली कोणते इमोशन्स दाबून ठेवलेत या मुलीने हे तरी बघा सगळ्यांनी. पैसेवाला मुलगा पटवायला ना या मिडल क्लास मुली कोणत्याही थराला जाऊ शकतात. भैरवी, तू प्लीज जरा शांत हो ना. दादा, कशी शांत हो मी? आपल्या मुलाला फसवून यांची मुलगी पळून गेलीये. चांगली गोष्ट घडलीये. जे झालं ते चांगलंच झालं. गुरुजी,